फलंदाज ओमकार पाटील. खूप चांगलं टीम कॉम्बिनेशन मोरेगाव चॅलेंजर्सचं आणि तितकंच चांगलं. ओहो यावेळेला कट करून चेंडू मागे निघून गेला. बॅटची एज घेऊन फरार. थर्ड मॅनला चिरत असताना चेंडू सीमारेखा पार. चौकार. चौकार आला. 4 धावा येतात आणि 4 धावाने धावफलकाचा श्रीगणेश झालाय. सर्कलचं क्रिकेट आहे म्हणजे तुम्हाला या प्रकारच्या धावा व्हेरी फर्स्ट बॉलवरती दिसू शकतात. अटॅकिंग खेळ करून गोलंदाजांना दडपणाखाली आणण्याचा प्रयत्न हा प्रत्येक बॅटर्सकडून होऊ शकतो आणि तो प्रयत्न झाल्यानंतर मात्र दुसरा चेंडू स्ट्राईक रोटेट करत असताना सिंगलसाठी येताना दिसतोय. अक्षय लेमन डोंगरपाडा चषक 2024 आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये या 6 टीम त्या 6 टीम मधील हे द्वंद्व युद्ध आणि यामधून आपल्याला 2 टीम क्वालिफाय होताना दिसणार आहेत. रविवारच्या दिवसाचं त्यांना तिकीट मिळणार आहे नॉकआउटचं आणि त्या टीम कोणत्या असतील. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळत असताना चेंडूला दिशा दिली आहे जोगित पाटील. यावेळेला चेंडूवरती येत आहेत. सिंगल धाव तोपर्यंत धावून कंप्लीट केली आहे रोहितने. MCC चांगली टीम बॅलन्स टीम परंतु मोरेगाव चॅलेंजर्स हा संघ काही कमी नाही आहे. ओहो कट काढण्याचा प्रयत्न. चेंडू मागे निघून गेलाय. दीपूला चिरत असताना सीमारेखा पार. चौकार. बॅटची एज लागल्यानंतर काय हरकत होती ती आपण पाहिली चेंडूची परंतु ती हरकत झाल्यानंतर काय बरकत आली आहे MCCच्या धावांमध्ये ती सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली. 4 चेंडू आणि 10 धावा म्हणजेच 4-1-1-4 असा नंबर डायल झालाय आणि आता 2 चेंडूचा अजूनही खेळणे शिल्लक आहे. आकाश गरत मॅन ऑफ द मॅच चे टी-शर्ट आलेले आहेत. सो सर्वप्रथम मी विनंती करेल हरेश कदम यांना की आपण या मॅन ऑफ द मॅचची जर्सी देऊन आपला गौरव करण्यात येईल. मुख्य मंचावरती MCC काटाईचे हरेश कदम. यावेळेला चेंडू मागे जात असताना अडवला गेला. सिंगल धाव येताना पाहायला मिळते. सागर क्या बात आहे. हे सुद्धा पाहायला मिळतंय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न रोहितने स्टँड अँड डिलिव्हर करण्याचा प्रयत्न होता परंतु तसं झालेलं नाही. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आणि डॉट बॉल येत असताना पहिल्या षटकाचा खेळ संपतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा धावफलकावरती MCC या संघाच्या. बिजू आनंद पाटील दादा आहेत भारी सपोर्टर. आर सपोर्टर अमर वामन पाटील आहे हलयच जबर. आर आयोजक खास धीरू पाटील बाबू पाटील हाय संगतीला. आयोजक खास धीरू पाटील बाबू पाटील हाय संगतीला. थँक्यू. पहिलं षटक संपलंय 11 धावा. दुसऱ्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मिस्टर धनु पाटील. ही मॅच झाल्यानंतर तो मॅन ऑफ द मॅचचा किताब घ्यायचा आहे आणि ज्यावेळेला तिसरी मॅच संपली त्याचा ओमकार पाटील हा होता. त्याने सुद्धा त्या मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट घ्या. समोरच्या दिशेने चेंडू पुन्हा एकदा अडवला गेलाय. सेम अटेम्प्ट ज्या अटेम्प्टवरती संग्राम बाद झाला होता तोच अटेम्प्ट झाला धनुकडून परंतु एकदा तोपर्यंत धावून कंप्लीट झाली. आणि चौथी मॅच जी मगाशी पार पडताना पाहिली त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ओमकार लोटनकर. हो टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघणारा चेंडू निर्धाव चेंडूची सांगता होतीये. जोगीची जोग माया मैदानाच्या आतमध्ये कार्य करते आणि असं असताना मात्र निर्धाव चेंडू सातत्याने येतात. रोहित वरती पूर्णपणे दडपण आणलं गेलंय आणि रोहित या दडपणाला कशा प्रकारे सामोरा जातो यावरती आपल्या सर्वांचं लक्ष असणार आहे. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न टॅप केले चेंडूला आणि अगोदरच खांदे म्हणजे डाऊन केले. शोल्डर डाऊन झाले आणि रोहितला माघारी धाडत असताना विकेटचं पतन गडीबाद. पहिला हादरा MCC ला.
इलेवन चषक आज डोंगर पाड्यात योगातला. नवीन बॅटर यश आलेत. धावपलकती धाबा जर आपण पाहिल्या तर 12 आहेत, परंतु आता 12 धावांवर आल्यानंतर असं वाटतं की आता 12 वाजायला सुरुवात झाली आहे. ओहो, चेंडू हवेमध्ये, ओमकार पाटील बाद, बिग ब्लो, बडी विकेट. थैंक यू डीजे. जोगीत की जोग माया जारी है. बॅक टू बॅक विकेट आल्यात आणि सुमित मैदानाच्या आतमध्ये, ओमकार बाद, रोहित बाद. आणि जसं म्हटलं ना 12 धावांवरती आता 12 वाजल्यासारखे चित्र आहे, ते खरोखरच 12 वाजल्याचे चित्र आहे. चेंडूचा खेळ जर आपण पाहिला तर 4 झाला, 2 चेंडू अजून खेळणं शिल्लक. फक्त 1 धाव आतापर्यंत जोगीतने खर्च केली आहे. सुमितसाठी हा चेंडूचा इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, सागर आहे, धावची चिचंदी, गडी बाद होईल का? नॉट आउट. पंचांकडून निर्णय आलाय, इशारा आलाय नॉट आउटचा. आणि असं असताना एक धाव कंप्लीट. तिसऱ्या पंचांना आमंत्रित केलं जात आहे. टीम रिव्ह्यू आहे का? येस, पण टीमनी रिव्ह्यू घेतलाय. पाहिलं जाईल गडी बाद आहे की नाही. क्रुशियल मोमेंट आहे. एमसीसी साठी अडचणी वाढल्यात. जे संघ पहिली मॅच जिंकलेत त्यापैकी पहिली मॅच ज्यावेळेला दुसऱ्या ग्रुप मधली झाली, म्हणजे दुसऱ्या राऊंड मध्ये आपण आलो, त्यावेळेला पराभूत होणारा संघ पहिल्या मॅच मध्ये तो जिंकला, जो जिंकणार होता तो पराभूत झाला. आता त्याच दुसऱ्या ग्रुप मधील दुसऱ्या मॅच मध्ये आपण आहोत, जिथे दोन्ही संघ विजयत, म्हणजे एकाला हरावं लागणार आहे. असं असताना नॉट आउट, रिव्ह्यू लॉस. या इनिंग मध्ये आता तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकणार नाही आहात. जोगीतचा शेवटचा आणि अंतिम चेंडू आता बाकी आहे. स्ट्राईक रोटेट झाली आहे. यश वरती खूप मोठं जबाबदारीचं ओझं आहे. त्या ओझ्याला ते कशा प्रकारे पेलतात, कशा प्रकारे त्या ओझ्याला घेऊन पुढे जातात, यावरती सर्वांच्या नजर असणार आहेत. मोरेगाव चॅलेंजर्स चॅलेंज क्रिएट करताना दिसत आहेत समोरच्या संघासाठी, स्वतःसाठी चॅलेंज बनवू देत नाहीत. ही सर्वात मोठी जमेची बाजू. मागे घडण्याचा प्रयत्न, सरळ बॅट होती, परंतु हा पॅडल स्वीप म्हणता येईल, स्वीप सुद्धा नाही झाला. चेंडूला फक्त दिशा दिली गेली. 1 धाव, डाऊन कंप्लीट. 2 षटकाचा खेळ संपतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 14 धाबा धाव पलकावरती टीम एमसीसी या संघाच्या 2 गाड्यांच्या मोबदल्यात. भावेश म्हात्रे, निहाल भोईर, आयोजक 1 नंबर. हार्दिक पाटील, मनवेल पाड्याचा पाटील हायखम. मोरेगाव चॅलेंजर्स 15 मिनिटांचा अवधी आहे. नेक्स्ट मॅच नवतरुण डोंगरपाडा विपक्ष स्वामी समर्थ. दोन्ही संघाचे संघनायक आपण मंचावरती टॉस करण्यासाठी यायचंय. अतुल गोलंदाजी मार्क वरती येतील, ज्या अतुलनीय कामगिरी पहिल्या मॅच मध्ये केली होती ऍज अ बॉलर म्हणून, आणि तो मात्र आता बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतोय. समोर यश असणार आहे. सर्कलचं क्रिकेट आपण पाहतोय. पहिल्या इनिंगचा खेळ मार्गस्थ आहे आणि पहिल्या इनिंगचा खेळ मार्गस्थ असताना आतापर्यंत 2 षटकाच्या समाप्तीनंतर 14 धाबा यावेळेला मागे खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु हा चेंडू जर आपण पाहिला बॅटचा किंवा शरीराचा कदाचित इथे स्पर्श झालाय, त्यामुळे पंचांनी आपण फेटाळल्या. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. एक धाव यष्टीची संधी सुद्धा मिस दीपेश कडून होताना आपण पाहिली. ओहो, टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा आतमध्ये येणारा चेंडू. ऑफ कटर आहे, ब्रेक होताना दिसतोय हा चेंडू, आणि अडचणी मात्र आता बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी वाढतायत. एमसीसी वरती टेन्शन आहे. या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी लढावं लागणार आहे. लढत असताना किमान 35 धावांपर्यंत जाऊन पोहोचणं गरजेचं असणार. चेंडू गॅप मध्ये, ओहो काय फिल्डिंग केली आहे सागरने. एका हाती फेकी केली, 1 हँड फेक, 1 हँड थ्रो, आणि करत असताना 3 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात. सुमित वरती सुद्धा नजर असणार आहे. तिसरं षटक आहे. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय, म्हणजे 3 चेंडूमध्ये किमान 2 मोठ्या फटक्यांची गरज. 15 धाबा या धावपलकावरती आहेत. खूप चांगल्या प्रकारे जखडून ठेवलंय समस्त बॅटिंग युनिटला. मोरेगाव चॅलेंजर्सच्या गोलंदाजाने पॅडल स्वीप करायचं होतं,
पुढचा पाय बाहेर काढला आणि त्यानंतर मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. शरीराचा वेध घेत असताना एक धाव येते. चांगली गोलंदाजी आतापर्यंत अतुल करतोय. उल्लेखनीय कामगिरी आज बॉलर म्हणून पाहायला मिळतीये. टॅप केलं चेंडूला ऑन साईडला. चेंडू निघून गेला. हे काय घडलंय? प्रयत्न तर होते राहुलच्या चेंडूला अडवण्याचे, परंतु त्याला जज करण्यामध्ये इतकी मोठी तफावत त्या बॉल आणि हातामधली दिसली की कोणत्या प्रकारे जजमेंट होतं. पूर्णपणे मिस जजमेंट. बॅकफुटवर खेळण्याचा प्रयत्न. दिशा दिली होती चेंडूला, परंतु ती तितकीशी प्रभावी नाही. सिंगल धाव येते. अशा प्रकारे 3 षटकाचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 18 धावा धावफलकावरती टीम MCC या संघाच्या. भोला आयोजक भारी साजला. मयूर डीजे विरारवाला जिथे तिथे नाव गाजला. अक्षय 11 चषक आज डोंगर पाड्यात योगातला. चला शेवटचं अंतिम षटक हाताळण्यासाठी राहुल येतोय. राहुल आलाय. शेवटचे 6 चेंडू खूप निर्णायक आणि महत्वाचे, कारण धावफलक स्थिरावलंय, थांबलंय 18 वरती. खूप मोठा गतिरोधक तिसऱ्या षटकामध्ये येताना दिसला. सुरुवात दुसऱ्या षटकापासून झाली. जागा बंद खेळण्याचा प्रयत्न. चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल होतं. सुमितने मन बनवलं होतं. इरादा पक्का आता, इसलिए ये शॉट आता हुआ. चेंडू सीमा रेखा पार. चौकार. चौकार आला पहिल्या चेंडूवरती. धावफलकाला वेग आला, वेग प्राप्त झाला. क्षेत्ररक्षण बदलण्याची गरज वाटली कर्णधाराला आणि ते बदलणारे क्षेत्ररक्षण आता खूप मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आले ऑन साईडला. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न. जास्तच मोठा लॉफ्ट आहे. ग्राउंड छोटा आहे म्हणून चेंडू सरळ गेला बाउंड्रीच्या बाहेर. गॉन. सुमित बाद. ठुमक ठुमक जब हिट जाए तू पहाड़ी बाटोमा. छम छम पायल घुंघरू बाजन त्यार खुटमा. ठुमक ठुमक जब हिट जाए तू पहाड़ी बाटोमा. छम छम पायल घुंघरू बाजन त्यार खुटमा. लाल त्यार कंगना हाथ में चूड़ी छनहरा. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. लसी म्हणजेच किरण आलाय आणि किरण कडून सुद्धा मोठ्या फटक्याची अपेक्षा आहे. शेवटचे 4 चेंडू शिल्लक. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. राहुलने फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग केली आहे. हा सामना थोडासा अवघड बनत चाललाय टीम MCC साठी, परंतु मोरेगाव चॅलेंजर्स साठी खूप मोठ्या आशा पल्लवित करणारा हा मॅच. ऑन साईडला लपेटलाय मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. नो चान्स फॉर द फिल्डर. चेंडू निघून गेलाय. सीमा रेखा पार. चुनरी तेरी आए हाय चुनरी तेरी चमकनी गुलाबी शरारा. अरे चुनरी तेरी चमकनी गुलाबी शरारा. थँक्यू. माजी नगरसेवक यावेळेला या मॅचचा आनंद लुटत असताना वामन लक्ष्मण पाटील यांना पण पाहतोय. क्रिकेटवरती अतोनात प्रेम करणारं व्यक्तिमत्व आहे आणि खरोखरच हो यावेळेला चेंडू फेकला गेला, परंतु राहुलला तो गॅदर करून यष्टांवरती लावेपर्यंत उशीर झाला. 27 वरती धावफलक आहे. 5 चेंडू झालेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू आता शिल्लक आहे. इथे एखादा मोठा फटका मॅचला वेगळी दिशा देऊन जाईल. काय तो मोठा फटका येईल का? समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन द विकेट. बॉलर बॅक ड्राईव्ह. चेंडू सीमा रेखा पार. चौकार. कहाणीमध्ये ट्विस्ट. 27 वरून चौकार म्हणजे 31. 32 चं टार्गेट आणि या 32 चा पाठलाग कशा प्रकारे केला जातोय, कशा प्रकारे नाही याची चर्चा केली जाणार आहे. मॅन ऑफ द मॅच ची जर्सी. पहिला मॅचचा मॅन ऑफ द मॅच हरेश कदम. दादा या लवकर. MCC काटई. त्यानंतर दुसऱ्या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच धनु पाटील. तिसऱ्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ओमकार पाटील आणि चौथा मॅचचा मॅन ऑफ द मॅच ओमकार लोटनकर. मी विनंती करेल या सर्व मॅन ऑफ द मॅच
चा मान पटकावणाऱ्या खेळाडूंना की आपण मंचावरती यावं आणि आपली टी शर्ट घेऊन जायचे. आकाशला प्रश्न पडलाय तिसरा मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट कुठून द्यायचा. त्यामुळे आकाशने अगोदर प्री प्लॅन केला होता कदाचित. चला धनु पाटील आपण सुद्धा या. मोरेगाव चॅलेंजर्स 2 रनआउट 7 धावांची वैयक्तिक खेळी आणि त्या बळावरती त्याला मॅन ऑफ द मॅच ची जर्सी देऊन त्याचा गौरव करण्यात येणार आहे. त्या 2 विकेटने त्यांनी मॅच फिरवली होती. खास करून त्या 2 विकेट कुठून आल्या होत्या तर पहिलं ओमकारची विकेट धावची चौरपाने झाला तर बाद नाही संग्रामची विकेट आणि त्यानंतर ओमकारची विकेट. चला धनु लवकर जा. ओमकार चला लवकर फिल्डिंग लावा. फलंदाज आलेले आहेत घाई करा. 15 मिनिटाचा अवधी तुमच्यासाठी सुद्धा आहे. हरेश कदम एमसीसी काटई चला अखेरकार या 32 धावांचा पाठलाग कशा प्रकारे होणार आहे 32 धावांना कशा प्रकारे चेस वाचवलं जाणार आहे याची चर्चा होणार आहे. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. आपण घेऊन जातोय सर्व मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी जोगित पाटील आणि त्याच्या साथीनं मैदानाच्या आतमध्ये दाखल होते जयेश पाटील आणि गोलंदाजी मार्कवरती ओमकार पाटील. जय जोगित ओमकार तिघांमधील हे बॅटल कोणता खेळाडू या बॅटल मध्ये जिंकतोय. मागे खेळण्याचा प्रयत्न चेंडू निघून गेलाय. ओहो ये क्या हुआ है. पहिला चेंडू आणि त्या चेंडूवरती नक्की काय घडलंय याची चर्चा केली जाणार आहे. पंच चेक करणार आहेत. हा चेंडू ज्या प्रकारे खेळला गेला होता त्यावेळेला पाय कुठे होता आणि कसा होता स्टेप आहे का ना पाहिलं जाईल. सगळ्यांच्या नजरा आमच्या कॉमेंट्री स्टुडिओकडे आहेत. नक्की काय घडले ते सुद्धा पाहिलं जाईल. हरेश कदम आलेत का. चला आणि या चेंडूवरती एक धावून कंप्लीट केली जाते. लाऊड अपील होती. पूर्णपणे कॉन्फिडेंट होते यष्टरक्षक ज्या प्रकारे त्यांनी अपील केली होती. हीच तर बत्सवीरा चंडारम क्रिकेटची खासियत आहे. स्टेप हा खूप मोठा एक विघ्न आहे. जर का तुमचा चौकार गेला परंतु पाय उचललेला असेल फटका मारतानंतर तुम्हाला त्या धावा मिळत नाहीत. नो स्कोअर घोषित केला जातो. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न जडमध्ये टाकलेला चेंडू जयेश पाटील याच्यासाठी निर्धाव चेंडूचे सांगता होते. हे बॅटल का रंगेल त्याचं कारण आहे मी त्याकडे सुद्धा येणार आहे. तुर्तास ओमकार पाटील समोर जयेश पाटील बेस्ट वर्सेस बेस्ट जडमध्ये टाकण्याचा प्रयत्न चेंडू निघून गेला मागे. ओहो क्षेत्ररक्षक वेगाने आलाय. पायावरचा चेंडूवरती एक धाव वसूलली गेली आहे. सिंगल येते. अक्षय 11 डोंगरपाडा चषक 2024 आपण पाहतात आणि या स्पर्धेमधील आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामधील मॅच नंबर 5 पाचवी मॅच आपल्या भेटीला आली आहे. ज्या 15 मॅच आजच्या दिवसामध्ये होणार आहेत त्या 15 मधील या 2 मॅच समोरच्या दिशेने चेंडू वाढवला गेलाय. ओहो सोजल हळवार पद्धतीने गेले परंतु हा चेंडू गॅदरून फेकी झाली असती. कदाचित धावचीची संधी होती
आणि जोगित पाटीलची विकेट ही सर्वात मोठी आणि महत्वाची आहे. टीम उजव्याष्टीच्या बाहेर वेगवान चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, खूप चांगला गॅदर त्या ठिकाणी केला रोहितने आणि अभांतरित धाव धाबलकामध्ये ऍड होताना दिसते. 4 चेंडू 4 धावा, 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. मोठा फटका, चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल होतो का धावचीची संधी, ओहो डायरेक्ट हिट, व्हाट अ थ्रो. यशने ज्या वेगाने फेकलाय चेंडू डायरेक्टली स्टंप वरती, त्यामुळे जयेश पाटीलला मैदाना बाहेर जावं लागेल. गॉन पहिला हादरा मोरेगाव चॅलेंजर्स संघाला. थँक्यू. आदेश नवीन गोल फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर, 4 वरती धावफलक थांबलंय. शेवटचा आणि अंतिम चेंडू जोगित साठी पायावरती आदळलाय आणि चला लगातार 3 चौकारासाठी जोगित पाटीलच्या सदा पाटील यांच्याकडून सदानंद पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस लागवण्यात आले. पहिलं षटक संपलंय, 5 धावा धावपलकावरती टीम मोरेगाव चॅलेंजर्स या संघाच्या. आता उर्वरित 18 चेंडू आणि 18 चेंडूंमध्ये धावांची गरज. हा सामना जिंकण्यासाठी 27 म्हणजेच मॅच आता बनली आहे. मोरेगाव चॅलेंजर्स या मॅचला बनवणं जाणतात आणि MCC या मॅचला रंगवणं जाणतात, त्यामुळे या मॅचचा रिझल्ट हा पाहणं हा सर्वांसाठी खूप मोठी पर्वणी असणार आहे. नेक्स्ट मॅच कडे जाण्या अगोदर ही मॅच अतिशय चांगली आणि क्लोज होताना दिसणार आहे. हो मागे पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू मागे निघून गेलाय. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. बघा मागील मॅच जर MCC आपण पाहिली तर सुरुवातीच्या 2 गोलंदाजांनी फक्त 10 धावा खर्च केल्या होत्या आणि त्यानंतर जे 39 धावांपर्यंत जाऊन मजल मारली गेली होती, त्या उर्वरित 2 षटकांमध्ये तब्बल 28 धावा कुठल्या गेल्या होत्या. आणि त्या मॅचशी जर का कंपेअर करायचं झालं तर इथून येणाऱ्या जवळजवळ 17 चेंडूंमध्ये यांना 27 करायचे आहेत. म्हणजेच हा जो फासला आहे तितकाच अवघड नाही आहे, परंतु प्रत्येक जण जैलू नसतो. कदाचित तिथे जैलू जर कोणी बॅटिंग नाही केली तर अडचणी वाढतील मोरेगाव चॅलेंजर्ससाठी, परंतु एक आशेचा किरण असणार आहे मागील मॅचचा रिझल्ट आणि ते येणारे 2 गोलंदाज. लस्सी म्हणजेच किरण यावेळेला अतिशय चांगली गोलंदाजी करतात आणि ती गोलंदाजी करत असताना जोगित यांना खेळण्यासाठी अडचणी येत आहेत. आदेश नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने आलाय आणि त्याच्याकडून खूप मोठ्या आशा आहेत. शेवटच्या क्षणाला दिशा दिली आदेशने. चेंडू मैदानाला गुदगुली करत मागे निघून चाललाय. बॅकवर्ड पॉईंटच्या क्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक फील्ड करेल तोपर्यंत एक धाव धावपलकामध्ये ऍड होतीये. 3 चेंडू आणि 7 धावा धावपलकावरती आहेत. 3 मध्ये 7 या मॅचला गबसने घालण्यासाठी हे एकमेकाला 7 असणं गरजेची एकमेकाची. मोठा फटका, व्हाट अ शॉट. चेंडू निघून गेलाय मिडॉनच्या क्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी सुजल लांब होते तिथून फरार होत असताना सीमारेखा पार, चौकार. थँक्यू. हे होळीचं गीत. पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू पुन्हा एकदा अडवला गेलाय, फेकी झाली आहे चांगली फेकी. तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली जाते. भाऊ मात्र यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. कालच गाव कप पार पडला, खूप चांगल्या रीतीने खेळ आणि हो व्हाट अ शॉट. आदेशच्या बॅट मधून येतोय करारा प्रहार, चेंडू सीमारेखा पार, चौकार. 4 धावा 16 धावा. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि आता 12 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. थँक्यू टू जे. 12-16
मेहुल आलाय नवीन गोलंदाजी मार्क वरती वैयक्तिक पहिले सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी, परंतु आदेश ही एक ऐसा खिलाडी है जिसको आप देखकर उसका अंदाजा नहीं लगा सकते आणि तसंच त्यांनी केलंय. ज्या प्रकारे शफल झाल्याने त्यानंतर बॅकअप स्क्वेअर लेग मध्ये चेंडूला धाडले चौकारासाठी. चेंडू गॅप मधून उडालाय चेंडू. किरणला संधी नव्हती कारण चेंडू अनिमन उसळी घेतली आणि निघून गेलाय सीमारेखा पार चौकारासाठी. थँक्यू. या चौकाराने एकच गोष्ट सांगितलंय, जोगीत है तो मुमकिन है. चौकार आलाय, 4 धावा, 20 वरती धावफलक जाऊन पोहोचले. पहिल्या चेंडूवरती करारा प्रहार, कट झालाय, चेंडू निघून चाललाय थर्ड मॅन मध्ये. तिथे एकच धाव मिळेल, सिंगल येते, एकापेक्षा जास्त काही नाही. पहिल्या मॅच मध्ये जिंकणारा संघ दुसऱ्या ग्रुप मधील दुसऱ्या लॉट मधील मॅच पराभूत होताना दिसतो. हा मागील मॅचचा रिझल्ट सांगत होता. इथे दोन्ही विजयी संघ एकमेकांसमोर खेळत आहेत. लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू, लेग स्टंपच्या बाहेर म्हणजे वाईड, अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होईल. काय इतक्या धावा नाही आहेत लढण्यासाठी, तुमच्याकडे इतक्या धावा नाही आहेत जितक्या धावा तुम्ही खर्च करताय. फुलटॉस बॉल दिशा देण्याचा प्रयत्न, चेंडू अडवला गेलाय का, विपुल आलाय त्या ठिकाणी, खूप चांगली फिल्डिंग, सिंगल धाव येते, एकापेक्षा जास्त काही नाही. आणि जोगीत स्ट्राईक एंड वरती मोठा फटका समोरच्या दिशेने फॉलो थ्रू मध्ये, चांगली फिल्डिंग. ओहो, फेकी करू की नको असं चित्र होतं आणि अखेरकार फेकी झाली आणि चेंडू वाढलाय. डॉट बॉल येत असताना दिसतोय. 4 चेंडू आणि 23 धावा धावफलकावरती. जोगीत पाटील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवला गेला, फेकी. ओहो, फेकी खराब, सुमित कडून झाली चूक आणि त्यामुळे एकदा सहजरित्याने पूर्ण. शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक आहे. 7 चेंडू 8 धाव्यांची गरज. 7 मध्ये 8, पडली आहे मोठी गाठ, कोण सोडवेल. उजव्या एसटीच्या बाहेर अतिरिक्त धावफलकामध्ये ऍड होतीये. सिंगल धाव ऍड होत असताना आता 7 मध्ये 7 करेल. 7 मध्ये 7 तो करेल समोरच्या वरती मात. काय ती मात होईल का? ऑन साइडला आदेश ऑन फायर, मैदानाला गरंगत, चेंडू निघून गेलाय सीमारेखा पार, चौकार. मिरचोली फाटली गो, हवलाय फाटली गो, कोपरा दाटली गो. मिरचोली फाटली गो, हवलाय फाटली गो, कोपरा दाटली गो. मिरचोली फाटली गो, हवलाय फाटली गो, कोपरा दाटली गो. चिंताना परली गो, हवलाय परली गो, पाठीचे बंधवाना. चिंताना परली गो, हवलाय परली गो. थँक्यू डीजे. 6 चेंडू आणि 3 धावांची गरज. चला दोन्ही संघ तयार राहा. नवतरुण डोंगरपाडा आणि त्यांच्या समोर स्वामी कृपा, दोन्ही संघांना विनंती आपण तयार राहायचंय. नेक्स्ट मॅच साठी जी काही टीम हडल, टीम मीटिंग घ्यायची आहे. ती करून घ्या. जशी ही मॅच फिनिश होईल लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. कुंदन आलाय नवीन गोलंदाज, समोर जोगीत पाटील. ऑन साइडला चेंडू निघून गेलाय सीमारेखा पार. जोगीत की जोगमाया आज भी कल भी और आगे भी.